हॅलो, कसे आहात सगळे? तर ॲक्च्युली व्हिडिओ शूट करायचा होता आणि खूप दिवस झालं मुलांचे एक्झाम्स वगैरे सुरू होत्या आणि कसं होत होतं, मी जेव्हा मोबाईल हातात घेईन तेव्हा माझ्या मुलांना काय व्हायचं माहीत नाही आहे, की मम्मी मोबाईल घेतली आहे म्हटल्यावर आपल्याला पण मम्मीचा मोबाईल पाहिजे किंवा आपल्याला पण टी व्ही बघायला पाहिजे असं त्यांचं व्हायचं. तर ऑब्व्हियसली मी त्यावेळी थोडंसं व्हिडिओज वगैरे करायचे, थोडेसे मध्ये मध्ये करायचे, म्हणजे पॉज करून करायचे. म्हणजे असं पण नाही की मी व्हिडिओ टाकत नाही, मी व्हिडिओ टाकत असते अधूनमधून, 2-3 दिवसातून एखादा व्हिडिओ माझा येतच असतो आणि शॉर्ट्स वगैरे तर अधूनमधून येतच असतात. पण थोडंसं काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करायचं असं डोक्यात आहे आणि बघू प्लॅन वर्क होतोय का आणि त्याप्रमाणे करते. जसं जसं मला जमेल तसं मी करत राहीनच आणि बघूया, तुमचा रिस्पॉन्स पण मला त्या गोष्टीसाठी यायला पाहिजे चांगला. तर डोक्यात अशी आयडिया आहे, तुम्ही म्हणाल की आता माझ्या मागे असा एवढा सगळा पसारा आहे आणि तू इथं का अशी थांबलीस. तर अर्थातच मी जेव्हा व्हिडिओ शूट्स करत असते तर त्यावेळी मला एक चांगला कॉर्नर असा शोधायचा होता स्वतःसाठी. कारण कसं व्हायचं, जिथे जिथे मी मोबाईल ठेवायचे किंवा अँगल घ्यायला जायचे वगैरे तर कुठे काही पसारा वगैरे असं सगळं असतंच. आता लहान मुलं आहेत म्हटल्यानंतर घरामध्ये पसारा हा असणारच. पण कसं आहे, आपल्याला जेव्हा कॅमेऱ्यासमोर यायचं आहे त्यावेळी ऑब्व्हियसली तुम्हाला प्रेझेंटेबलच असायला पाहिजे, तुम्हाला तसं राहायला पण लागतं. तर तो एक थॉट होता डोक्यामध्ये आणि म्हटलं तो थोडासा अंमलामध्ये आणायचा. म्हणून म्हणजे आज हा जो एरिया आहे तो मला इथे क्लीन करायचा आहे, म्हणजे थोडासा मेकओव्हर करायचा आहे या एरियाचा. तर आपण सोबत हा जो एरिया आहे त्याचा मेकओव्हर करूया. तर आता इथे माझं थोडंसं जे काही माझ्या बेडरूममधलं सामान आहे तर ते सामान जे आहे ते मला इथे फुलफिल करायचं आहे. इथे पण हा जो कर्टन आहे तिथे थोडंसं शेल्फ आहे, तर त्या शेल्फच्या आतमध्ये पण मी माझ्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या इथे ठेवलेल्या असतात. आणि राहिली गोष्ट म्हणजे बाकीची माझ्या इथल्या वस्तू ज्या आहेत त्या बाजूला, त्या मी आता पहिला ते ठेवून घेते इथे आणि नंतर मी सगळं सॉर्टिंग करेनच. पेपर मला क्लचर्स तर घरभर एवढे पडलेले असतात ना, तनिष्काचे आणि माझे, आम्हाला सापडतच नाही. आणि ही आमची एक फ्रेम आहे. तर ही फ्रेम मी इथे ठेवायचं असं म्हणते, बघूया कसं वर्क करते. आणि ही आहे मुलांची सापशिडी, ही पण इथे ठेवायला काय हरकत नाही. हा एरिया असा क्लीन केला आहे मी इथे. आणि लेट्स सी, थोडासा प्रकाश खिडकीतून इथे येतोय, म्हणजे इथे एखादं झाड चालू शकेल ऑब्व्हियसली. तर मी इथे एक झाड ठेवायचा प्रयत्न करेन. आणि वरती टेबल टॉप रनर तर काय मी ॲज अ कर्टन मी इथे हा यूज केला रनर म्हणून, कारण याचं जे डोअर आहे ते काचेचं आहे आणि ते विजिबल आहे, त्यामुळे मी हे इथं ठेवलं आहे. आणि त्या मागे थोडंसं मेकओव्हर करूया. तर माझ्याकडे हे 2 प्लांट आहेत, हे मी इथं घेते. तर माझ्याकडे हे काय थोडे आर्टिफिशियल गोष्टी आहेत आणि थोडंसं टेबल रनर वगैरे आहे, थोडंसं क्लीन करून घेते. हा असा कृष्ण आहे, तर म्हटलं मी हा इथे थोडासा डेकोर करायचा म्हणून तो इथे घेतला. आणि त्याच्याबरोबरच हे काही वाजंत्री आहेत त्यांचे. एक आहे तो ढोलकी वाजवतोय. ॲक्च्युली हे कॅन्डल होल्डर्स आहेत, त्याच्या इथे कॅन्डल ठेवायला जागा आहे. हे असं. आणि हा आहे तो टेबल डेकोर करण्यासाठी हा पीस खाली वापरतात, तो आहे माझ्याकडे. असे 2 आहेत माझ्याकडे. तर आता डेकोर असं करूया, हा जो फोटो आहे तो मी इथे बटनच्या वरती ठेवते. एक आहे इथे ठेवते.
अशा प्रकारे हे ठेवलं. थोडंसं चेंज करूया. इथं ठेवलं तरी पण बेटर दिसतं. हा एरिया इथून काढावा लागेल. हां, अशा वेळी हे दिसते आता. हे मी इथं ठेवलं. मुलांची साक्षी. तर अशा प्रकारे इथे 2 झाडं ठेवली आहेत आणि हा एरिया थोडासा मेकओव्हर झाला आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तर आता मी जेव्हा इथे व्हिडिओ शूट करेन त्यावेळी हे असं काहीसं दिसेल. तर दिसायला पण छान दिसतंय. किती छान वाटतं ना आपल्या घरामधला एखादा कॉर्नर जर असा आपण छान सुंदर ठेवला तर बघायला पण किती सुंदर आणि ताजा टवटवीत दिसतंय. आता मगाशी तुम्ही हा एरिया जेव्हा बघितला होता तेव्हाचा जो गेटअप आहे ह्या एरियाचा आणि आत्ताचा गेटअप किती छान दिसतोय. दोन्हीमध्ये फरक मी तुम्हाला जवळून दाखवते. अशा प्रकारे मी आज एक नवीन गेटअप बनवला आहे जेणेकरून तुम्हाला खूप आवडला आहे. आणि मी इथे माझे जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वगैरे आहेत ते मी इथून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तर कसा आवडला माझा आजचा हा थोडासा छोटासा मेकओव्हर. जो माझा कॉर्नर आहे तो छान दिसतोय. अजून थोड्या गोष्टी ह्याच्यामध्ये ॲड होऊ शकल्या असत्या पण आत्ता एवढंसं बास आहे. जसं पुन्हा मला काही वेगळं करावंसं वाटेल त्यावेळी मी ते करेनच आणि तुमच्या शेअर करेनच. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मला तुमच्या व्ह्यूजने किंवा तुमच्या कमेंट्सने मला पण करायला थोडंसं प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.